आणि या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राज्यसभेची निवडणूक घोषित करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, राज्यसभेची निवडणूक ही घोषित करण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय राजकीय विश्वातून, अतिशय महत्त्वाची अपडेट। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, राज्यसभेची निवडणूक घोषित झाली आहे, काय अधिक माहिती? 7 जागेसाठी खरं तर राज्यसभेची निवडणूक आहे ती लागलेली पाहायला मिळते आणि 16 तारखेला खरं तर याचं मतदान होईल आणि त्याच दिवशी याची मतमोजणी देखील आहे ती होताना पाहायला मिळते। विशेष करून जर बघितलं असेल तर या 7 जागांमध्ये शरद पवार यांचे देखील आहे ते राज्यसभेची टर्म संपताना पाहायला मिळते। फैजा खान असतील यांची टर्म पाहायला मिळते। धैर्यशील पाटील यांची टर्म आहे ती पाहायला मिळते। रामदास आठवले जे राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांची देखील टर्म असते, त्यामुळे त्यांना देखील पुन्हा यामध्ये संधी दिली जाते की या नवीन कोणाला संधी दिली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे हे सगळे शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर जातात की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे ह्या राज्यसभेच्या जागांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। निवडणूक आता घोषित झालेली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय। तर 16 मार्चला मतदान होणार असल्याची देखील महत्त्वाची अपडेट आहे। तर आपण पाहू शकतो राज्यसभा निवडणूक जाहीर झालेली आहे। 16 मार्चला मतदान होणार आहे। राज्यसभेची निवडणूक घोषित झाली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं आता या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। राज्यातील एकूण 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेची ही निवडणूक होणार आहे। 16 मार्च रोजी मतदान होणार आहे।